नमस्कार आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत. मेहुण साऱ्याजणी आणि मार्की यांनी आयोजित केलेल्या डॉक्टर मल्हार कावळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या आकलन वैचारिक निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मी सगळ्यांचं स्वागत करतो. ही स्पर्धा आपण यावर्षी 2021 मध्ये हे या स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे आणि एकूणच ही स्पर्धा आयोजित करण्यामागे जो विचार होता आमचा झालेला तो असा होता की सार्वजनिक चर्चा विश्वामध्ये काही वैचारिक स्वरूपाची मांडणी जास्त प्रमाणात होणं विशेषतः तरुणांमध्ये आणि त्यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर ते स्वतःला व्यक्त करणं त्याच्याविषयी बोलणं आणि आपलं आकलन निपुणात वाढवणं या दृष्टीने आमच्याकडून काही हातभार लागू शकेल का हा विचार मनामध्ये होता आणि त्या दृष्टीने ह्या स्पर्धेचं आयोजन झालं. डॉक्टर मल्हार कावळे यांच्या कन्या भाग्यश्री बारलिंगे अनघा कावळे यांनी खर तर या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्वीकारलं होतं. आज भाग्यश्री बारलिंगे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही मनोगत व्यक्त करणार आहेत. या स्पर्धेला प्रतिसाद चांगला मिळाला. सुमारे 100च्या वर निबंध आपल्याकडे एकूण आले होते आणि इंदुमती जोंधळे लेखिका आणि सतीश देशपांडे जे सध्या युनिक बुलेटिनचं संपादन करतात त्या दोघांनी परीक्षक म्हणून काम बघितलं होतं. आपल्या आजच्या कार्यक्रमाला वैशाली पतंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. त्याबरोबर विक्रम राजे भोसले मार्गीचे हेही कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारावीत आणि पहिल्यांदा मी गीताली ताईंना म्हणणार आहे की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. गीताली भीम या मेहुण सारण्याच्या संपादक आहेत. नमस्कार, ऐकू येतं ना? हो येत. उत्पल बाप्पा मनापासून धन्यवाद. संचालन आणि बाकी सगळं करता आहे आणि आपल्या अजित सरांना मनापासून धन्यवाद. सगळी टेक्निकल टीम तुम्ही सांभाळली. मिळून सारेजणी मासिक आणि मार्गी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आपल्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते. या आपल्या कार्यक्रमाचं म्हणजे डॉक्टर मल्हार कावळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकलन वैचारिक निबंध स्पर्धा आपण ठेवली होती. उत्पलने आता सांगितलं ते. त्याचं पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न होत आहे आणि याच्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुण्या ज्या लावल्या आहेत त्या जॉईंट कमिशनर CGST पुणे विभागाच्या आहेत. तर त्यांचं म्हणजे वैशालीताई पतंगे यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या बिझी शेड्यूल मध्ये त्यांनी वेळ काढून या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्या इथे आल्या सुद्धा. त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानते आणि मनापासून स्वागत करते. वैशालीताई तुमचं दिलसे स्वागत. तुम्ही आलात त्याच्यामुळे आज आपण म्हणतो तसं आमच्या कार्यक्रमाला चार लागलेले आहे. आणि या सगळ्यांमध्ये आपल्या याच्यामध्ये ही जी मुलं सहभागी झाली म्हणजे 100हून जास्ती स्पर्धक या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झाले ते सर्व स्पर्धक यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि त्यांचं स्वागत सुद्धा करते या कार्यक्रमाला. आणि जे विजेते झाले ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांचं मनापासून अभिनंदन. याच्यामध्ये आपले परीक्षक म्हणजे आपल्या मिळून साऱ्या जणीची मैत्रीणच आहेत त्या प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे आणि आपले सतीश देशपांडे सर या दोघांनी परीक्षकाचं काम अतिशय चोखपणे पार पाडले. त्याबद्दल त्या उभयतांचे मी मनापासून आभार मानते. ते दोघे जण मला वाटतं सतीश देशपांडे सर आले पण इंदुमती ताईंना जॉईन होता आलंय का नाही कोण जाणे पण दोघे मी मनापासून स्वागत करते. परीक्षक हे खूप महत्वाचे असतात कारण ज्या मुलांनी ज्या कष्टाने निबंध लिहिले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे आणि तटस्थपणे वाचलं जाणं. तर हे काम या दोघाही परीक्षकांनी मनापासून केलेलं आहे. नंतरच्या भागामध्ये परीक्षक आपलं मनोगत आपल्याला सांगतीलच की काय पद्धतीने निबंध लिहिले गेले आहेत. तर मुळात आपली जी कल्पना होती की तरुणांनी मिळून साऱ्या जणी बरोबर जास्ती सहभागी व्हा. त्यांनी उत्पल म्हणाला तसं जास्ती विचार करावा म्हणजे मिळून साऱ्या जणीचं जे मूल्य आहे समता स्वातंत्र्य मैत्रभाव आणि सामाजिक न्याय याच्या दिशेने विचार करत तरुणांनी आपली मार्गक्रमणा करावी ही मिळून साऱ्या जणीची एकूण भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये मार्गी संस्थेने आम्हाला खूप
मोलाचं सहकार्य केलेलं आहे, कारण त्यांच्याबरोबर एमपीएससी युपीएससीचे सगळे जे विद्यार्थी असतात ते या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणजे उत्पल आणि अजित यांना खरं म्हणजे आवडणार नाही आभार मानलेले, पण मला दोघांचंही खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण जिकिरीचं असतं एकूणच कुठलीही स्पर्धा करणं, आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही खूप मोठं कामकाज केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं दोघांचंही मनापासून कौतुक करते. तसंच या दोन्ही म्हणजे मिळून साऱ्याजणीची टीम आणि मार्गीची टीम बऱ्याच गोष्टी असतात ना या स्पर्धेच्या ह्याच्यात, त्यांनी सुद्धा वेळोवेळी सहकार्य केलंय. तर त्या सगळ्या आमच्या टीमचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते. त्यांच्यामुळे ही स्पर्धा आम्हाला यशस्वीपणे पार पाडते. आता आपल्या वैशालीताई जशा आहेत तसेच आपल्या अध्यक्ष जे आहेत आजच्या सभेचे मार्गीचे माननीय विक्रम राजे भोसले यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते. आणि आपले सर प्रवीण चव्हाण सर त्यांच्या काही दुसऱ्या एंगेजमेंटमुळे येऊ शकले नाहीत, पण मला असं वाटतं की वैशालीताईंचे ते सर सुद्धा आहेत प्रवीण चव्हाण सर, त्याच्यामुळे आज प्रवीण असता तर पण ठीक आहे. आज बाकी आपले विक्रम सर आणि बाकी सगळेजण आहेत. आणि मुख्य म्हणजे आपले जे प्रायोजक आहेत म्हणजे डॉक्टर मल्हार कावळे यांच्या निमित्त स्मृतीनिमित्त आपण जी आकलन वैचारिक स्पर्धा केली आहे ती आयोजित करण्यासाठी आम्हाला कावळे कुटुंबियांनी आमची निवड केली. याच्यामध्ये आम्हाला मिळून साऱ्या जणीला आपला गौरवच वाटतो आणि आम्ही कावळे कुटुंबियांचं मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे तरुणाई बरोबरचा आमचा संवाद अजून अर्थपूर्ण व्हायला मदत झालेली आहे. दुर्दैवाने असं झालंय की कावळे कुटुंबियांपैकी विशाखाताईंचं नुकतंच दुःखद निधन झालं. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करते आणि पुढे जाते. त्याच्यामध्ये कावळे म्हणजे डॉक्टर मल्हार कावळे हे मिळून साऱ्या जणीचे स्नेही हितचिंतक आणि मुख्य म्हणजे लेखक मोठ्या प्रमाणावर त्यांनी मिळून साऱ्या जणीमध्ये लिहिलेलं आहे. तसंच विशाखाताईंनी सुद्धा लिहिलं आणि आपल्या भाग्यश्रीताई आणि नानकाताई या सुद्धा आपल्या अगदी प्रथितीय लेखिकाच आहेत. आणि आताच्या सप्टेंबरच्या अंकामध्ये भाग्यश्रीताईंचा एक खूप चांगला महत्वपूर्ण असा लेख आहे, तो सर्वांनी वाचावा असं मी आपल्याला विनंती करते. त्याच्यामुळे कावळे कुटुंबियांनी जी आत्मीयता दाखवली मिळून साऱ्या जणीविषयीचं त्यांचं प्रेम तर पूर्वापासूनच आहे, भाग्यश्रीताई ते सांगतीलच. त्याच्यामुळे आम्हाला तरुणाई बरोबर जोडता आलं. आणि या सगळ्या तरुणाईला मी अशी विनंती करीन की तुम्ही आता आमच्याशी या स्पर्धेच्या निमित्ताने जोडले गेलेलेच आहात, तर असेच जोडले गेलेले म्हणजे लेखक म्हणून वाचक म्हणून हितचिंतक म्हणून, कारण या तरुणाईच्या परिसस्पर्शाने मिळून सगळ्यांनी अजून अजून तरुण होत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मी सर्व स्पर्धकांना विनंती करते की त्यांनी जरूर मिळून साऱ्या जणी बरोबर जोडलेलं राहावं. आणि आपल्याला असंही सांगू इच्छिते की मिळून साऱ्या जणीची वार्षिक वर्गणी 500 रुपये आहे, पण ज्या तरुण मुलांना आवडणार आहे साऱ्या जणी वाचायला पण त्यांना परवडणार नाही काही कारणाने, तर त्यांच्यासाठी आमची आवडतं मन परवडत नाही अशी एक योजना सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे त्या योजनेच्या अंतर्गत आम्ही वर्गणीमध्ये कन्सेशन देतो आणि 250 रुपयामध्ये 1 तारखेला त्यांना घरपोच मिळू शकतो. त्याच्यामुळे तरुणांनी जरूर या योजनेचा लाभ असं मी त्यांना. आता आजच्या आपल्या ज्या ह्या आहेत प्रमुख वक्ते आहेत आणि ज्यांच्या हस्ते आपण पारितोषिक वितरण करणार आहोत त्या वैशालीताई या आजच्या कार्यक्रमाला अतिशय सुयोग्य व्यक्ती आहे. आणि त्यांचं नाव माझी मुलगी गिरिजा डॉक्टर गिरिजा गोडबोले यांनी सुचवलं, त्याबद्दल मी खरं म्हणजे गिरिजाचं खूप मनापासून आभार मानते, कारण त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आपल्याला आता कळेल की त्या कशा आणि का सुयोग्य आहेत. त्या मराठीमध्ये काव्य करणाऱ्या आहेत, त्या ललित लेखन करतात आणि त्या एमपीएससी युपीएससीला बसलेल्या होत्या, चांगल्या यशस्वीपणे त्यांनी परीक्षा दिलेली होती आणि मुख्य म्हणजे एक्सलंट अधिकारी म्हणून त्यांना किताब सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला अगदी सुयोग्य व्यक्ती या वैशालीताई पतंगे आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण खूप उत्सुक आहोत. त्याच्यामुळे आपली कोणाचं मी जास्ती वेळ घेत नाही, मी इथे थांबते. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद गीताताई. आता पुढच्या टप्प्यावरती मी आधी भाग्यश्री बारलिंगे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भाग्यश्री बारलिंगे या डॉक्टर मल्हार कावळे यांच्या कन्या, त्या अमेरिकेहून त्या अमेरिकेत असतात, तिथून आपल्याला आज जॉईन झालेले आहेत. भाग्यश्री बारलिंगे. हॅलो हॅलो भाग्यश्री. हॅलो. हा तुम्ही बोलताय आता? हो.
वाटतं मी सगळ्यात शेवटी बोलणार आहे. हा. चालेल. मला मी काही वक्तृत्वात प्रवीण नाही, पण मी 2 शब्द बोलेन. मला सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं आहे की कथालेखन स्पर्धा बऱ्याच असतात, पण निबंध स्पर्धा ही मी क्वचितच पाहिलेली आहे. म्हणजे मी लहानपणापासून सांगते की निबंध स्पर्धा शाळेत कदाचित होत असतील, पण मी बाहेर अशा बघितलेल्या नाही आहेत. त्यामुळे हा एक वेगळा असा उपक्रम आहे. तो चालू ठेवायचा की नाही हे मिळून साराजणी आणि मार्गी ठरवावं, आणि तुमच्या इथल्या तरुण पिढीने ठरवावं भारतातल्या. पण मला तो स्वतःला फार भारी वाटला, आणि मला असं वाटलं की तरुण पिढीची समृद्धी वाढवण्यासाठी, जसं तुम्ही लिहिलंय वैचारिक समृद्धी वाढवण्यासाठी हा एक महत्वाचा उपक्रम आहे, आणि तो चालू ठेवावा, आणि आम्ही तो प्रायोजित करत राहू इतकं शक्य असेल तेवढा. मी मिळून साऱ्या जणीच्या गीतालीताई आणि उत्पलजी यांचे मनापासून आभार मानते. मार्गीचे प्रवीण चव्हाण यांच्याशी पण माझी व्हर्च्युअल भेट झालेली आहे, आणि इट वॉज अन ऑनर. तर त्यांना पण मी नमस्कार करते. इथे नाहीत. मिस्टर राजे भोसलेंचं मी आभार मानते की तुम्ही आलात या कार्यक्रमासाठी. माझे वडील डॉक्टर मल्हार कावळे, आम्ही हिंगणघाट या छोट्या गावात, म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस केली मेडिसिन ही प्रॅक्टिस फॉर 45 इयर्स, आणि आम्ही तिथे वाढलो. आणि त्या गावात मराठी बोलणारे, उत्तम मराठी बोलणारे कमी लोक होते. तर त्यापैकी माझे बाबा हे प्रमुख होते. आम्हाला भाषेचं अतिशय कौतुक आहे. आणि मी आता अमेरिकेत येऊन अक्षय भाषा नावाची संस्था चालवते आहे. त्या नावावरूनच तुम्हाला कळेल की मराठीविषयी आम्हाला किती प्रेम आहे. तर मी जेव्हा तुमचं सगळ्यांचे निबंध वाचले तर मला असं लक्षात आलं की तुम्ही अतिशय हुशार गुणी मुलं आहात. तुम्हाला तुमचे विचार अतिशय उत्तम प्रकारे मांडता येत आहेत. कठीण विषय होते, म्हणजे मी जेव्हा विषय पाहिला म्हटलं बापरे, आपल्याला विचार करता येतोय का. आणि तुम्ही छानच निबंध चांगलेच लिहिलाय. ते अक्षयभाषा.org या वेबसाईटवर आम्ही ते टाकून, म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा ते वाचता येतील. कारण की अमेरिकेमध्ये सुद्धा या स्पर्धेची जाहिरात केली गेली होती. तुम्हाला ते आलेत की नाही काही एंट्रीज मला कळल्या नाहीत. आल्यात का काही एंट्री? अमेरिकेच्या बहुतेक नाही खरं आलेल्या. एखादी आल्याचं मला आठवत आहे, पण असं मेजर नाही आलेलं. नाही. युके मध्ये सुद्धा गेले होते डॉक्टर वगैरे पाठवले, त्यांनी मला लिहिलंही होतं की आलं. ते एनिवेज पुढेही करत राहू असं. आणि काय ते कोरोनामुळे थोडस गडबड झाली आहे सगळी, म्हणजे साधं राहिलं नाही. एनिवेज तर निबंध छानच आहेत. तुम्ही असेच लिहित राहा, तुमचे विचार मांडत राहा. तुमची भाषा मात्र अतिशय काय म्हणतात समर्थ चांगली करण्याचा प्रयत्न करा. कारण की लेखणीत जितकं बळ असतं तेवढं तलवारीतही नसतं, हे तुम्हाला माहिती आहे. तुमचे विचार तुम्हाला मांडायचे असतील तर वाहन ते भाषेचं आहे. ते म्हणजे भाषेचा त्या वाहनाचा टायर पंक्चर असला तर कसं ना, तर त्यामुळे तुम्ही ते करताना ते काही वाचताना एकदम असं वाटणार आहे विचार चांगला आहे, पण हे आपण शब्दांमधून खाली पडतोय असं पडतोय, आणि ग्रामर चुकतोय वगैरे असं बरेच ठिकाणी आहे. पण मला वाटतं स्पर्धा ही विचारांच्यासाठी होती, भाषेची. पण भाषा येण्याशिवाय गत्यंतर नाही आहे तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना. तर कृपा करून त्याच्याकडे लक्ष द्या. आणि मला आनंद होईल की तुमची पिढी मराठी बोलते. म्हणजे नुसतेच अमेरिकेतले मराठी लोक मराठी बोलतात असं नाही, तुम्ही पण मराठी बोलताय, उत्तम मराठी बोलताय असं मला दिसेल पुढे, तर मला आनंद. तर एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. अजून काही मला विचार असतील तर कदाचित कार्यक्रमाच्या शेवटी मी मांडू शकतो. ओके, थँक्यू सो मच. थँक्स अलॉट भाग्यश्री. थँक्यू. तुम्ही प्रांजळपणे तुमचा फीडबॅक दिला त्याबद्दल आभार, खूप आभार. आणि मी आता आपल्याच्या प्रमुख पाहुण्या वैशाली पतंगे यांची औपचारिक ओळख सगळ्यांना करून देतो. वैशाली पतंगे सध्या मगाशी घेतलेलं ते म्हणाल तसं केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील GST
पुण्याच्या सह आयुक्त म्हणून काम करत आहेत. पहिल्याच प्रयत्नामध्ये MPSC त्यांनी उत्तीर्ण केलं होतं आणि 2006 मध्ये त्या उपजिल्हाधिकारी म्हणून आधी सातारा आणि नंतर सोलापूर येथे काम बघत होत्या. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी UPSC क्लिअर केली IRS आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रोबेशन व ट्रेनिंग संपल्याच्या नंतर 2012 मध्ये त्या जॉईंट कमिशनर सेंट्रल एक्साइज आणि सेल्स टॅक्स म्हणून पुण्यामध्ये काम करू लागल्या. त्यांनी पुण्यामध्ये जॉईंट कमिशनर कस्टम्स म्हणूनही काम केलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे 2019 मध्ये त्यांना IBN लोकमतचा मुक्ता सन्मान हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वाबरोबरच त्यांना साहित्याची विशेष आवड आहे. मगाशी गीतालता यांनी याचा उल्लेख केला. त्या स्वतः कविता आणि ललित लेखन करतात. मी त्यांना त्यांचं व्याख्यान आता आपण ऐकणारच आहोत, पण त्याच्या आधी मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी पारितोषिक विजेत्या स्पर्धकांच्या नावाची औपचारिक घोषणा करावी. आपण स्पर्धकांचं जे आपल्या या स्पर्धेसाठी जे प्रथम 3 बक्षिसं होती, रुपये 5,000, 3,000 आणि 2,000, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यावरती स्वतंत्रपणे चेक आणि आपलं पत्र, सर्टिफिकेट वगैरे सगळं जाणार आहे. आपली ही व्हर्च्युअल मीटिंग आहे, त्यामुळे मी वैशाली मॅडमने विनंती करतो की त्यांनी औपचारिक घोषणा करावी नावांची. वैशाली मॅडम तुम्ही आहात ना? मॅडम आवाज कनेक्शन त्यांचं हे झालंय का? येतोय. थोडा मोठा आवाज येतोय. आवाज आवाज येतोय माझा? हो आता येतोय. मीटिंग मध्ये वेगळा सर्वप्रथम 2 उत्तेजनार्थ पारितोषिक सायदी फास्के आणि शिदोरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. प्रथम क्रमांक मिळालेला आहे नेहा शहा. रायगडची जी मुलगी आहे नेहा, परीक्षकांनी औपचारिक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आता यानंतर आपल्या या स्पर्धेमध्ये ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांच्यापैकी एकाला स्पर्धक प्रतिनिधीला मी विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचं मनोगत थोडक्यात मांडावं. मला वाटतं प्रियांका नाहीये, बरोबर ना? प्रियांका नाहीये. नेहा किंवा विवेक कोणी तुमच्यापैकी किंवा विवेक कोणीही तुमच्यापैकी तुमचं मनोगत मांडावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी बोलू? नेहा हो बोल, चालेल. नेहा तू बोल. येस. नमस्कार सगळ्यांना. ऍक्च्युली जेव्हा ही स्पर्धा म्हणजे आमच्या कॉलेजचे डिबेटिंग युनियन आहे वादसभा, त्याच्यावरती वेगवेगळे पत्रकं येत जातात. तो मी बोलणारी पण आहे आणि लिहिणारी पण आहे, पण बोलते रस्त्याने लिहिते खूप क्वचित असं झालं. पण हे विषय आणि हे राज्यशास्त्राची मी विद्यार्थिनी आहे, तर फेमिनिझम हा विषय मी ऐकलाय, पण असं त्याच्याबद्दलच्या गैरसमज आणि समज अजून खूप, आणि तो इतका मनाला भिडला ना, तर मी म्हटलं की आपण याच्यात करावं, भाग घ्यावा. आणि मग नंतर झालं असं की मी पाठवल्यानंतर जवळजवळ 1-1.5 का 2 महिन्यांनी रिझल्ट आला आणि मी विसरून गेले होते की मी स्पर्धेचा निबंध पाठवला होता. आणि अचानक सरांचा फोन आला, उत्पाल सरांचा. मी 2 मिनिटं अशीच बसले की ही कुठली, मी विसरून गेले. आणि एसे साठी म्हणजे मी अभ्यास केला, खूप रिसर्च केलं. म्हणजे विद्यार्थिनी असल्यामुळे मला माहिती होतं की थोडं काय असतं ते, पण तरीही लिहिताना मी थोडंसं रिसर्च केला की माझ्या टीचर्सशी बोलले, त्यांनीही थोडंसं गायडन्स केलं. आणि
असं होतं की आपण एखाद्या स्पर्धेसाठी विषय तयार करताना आपोआप आपलाही विषय तो तयार होऊन जातो. म्हणजे याच्या पुढे मला जर कधी कोणी काही विचारलं तर मला याची खात्री आहे की या स्पर्धेसाठी तयारी केल्यामुळे मी काही चुकीचं बोलणार नाही. तो त्याबद्दल मी थँक्यू सो मच. आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून ऐकून ऐकणारी. थँक्यू सो मच. आणि बघतो की अशाच स्पर्धा तुम्ही खूप आयोजित करत राहात आणि मी भाग घेते. येस येस येस. ऑल राईट, ग्रेट. येस, थँक्यू. मला वाटतं विवेक तुला आवाज ऐकू येतोय? विवेक विवेकला हा मला असं वाटलं की विवेकला पण थोडं त्याचं मनोगत व्यक्त करायची संधी द्यावी, पण त्याचं कनेक्शन होत नाहीये बहुतेक. आवाज येतोय? नाही येते, विवेकचं येत नाहीये. माईक चालू होते. बरं, असू दे, मला वाटतं नंतर बघू मग पुढच्या टप्प्यावरती. पुढच्या टप्प्यावरती नंतर वाटलं तर. यानंतर मी सतीश देशपांडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सतीश देशपांडेंनी मी मगाशी म्हटलं तसं या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम बघितलं होतं. सतीश देशपांडे सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी बराच काळ काम केलेलं आहे पुण्यामध्ये. आवाज येतोय माझा? येतोय. नमस्कार. नमस्कार. खरं तर माझ्यासोबत मला वाटतं की इंदुमती ताई पण होत्या परीक्षक म्हणून. हो, त्यांना नाही पण यायला, त्यांना थोडं ते टेक्निकल जरा प्रॉब्लेम होता. हा, तर मी परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना काही स्पेसिफिक मुद्द्यांची मांडणी करतो आपल्या सगळ्यांसमोर. माझे ते निरीक्षण आहेत जे निबंध वाचल्यानंतर. आणि मग ही स्पर्धा अशी होती की एकदा निबंध वाचला तेवढ्यात नंबर नाही काढता, दुसऱ्यांदा परत निबंध वाचले, त्यातून मग परत आणखी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असे त्याच्यावर विचार करावा असं वाटलं. आणि मग मी त्या जे काही त्यातून निवडायचे होते त्या निवड करण्यापर्यंत आलो. आता त्याची निरीक्षण अशी आहेत माझी की ही स्पर्धा आकलन या नावाप्रमाणेच वैचारिक होती. आणि आपले जे काही सगळे विद्यार्थी सहभागी झाले होते, मी ज्या ज्या विद्यार्थ्यांचे निबंध वाचले ते सगळेच निबंध हे या नावाला साजेसे होते आणि विद्यार्थ्यांनी तयारी करून लिहिले होते, याचं मला एक समाधान वाटलं. ही एक महत्वाची बाब मला या ठिकाणी नोंदवावीशी वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट की या स्पर्धेचा दर्जा खूप चांगला होता. म्हणजे मला हे आवर्जून या ठिकाणी नोंदवायचंय की महाविद्यालयीन किंवा अगदी विद्यापीठीय पातळीवरती पण एवढी चांगल्या स्पर्धा दर्जा असणाऱ्या, म्हणजे अगदी विषयांचा दर्जा, अगदी विद्यार्थ्यांची मांडणी, ह्या सगळ्या गोष्टी मला या ठिकाणी उल्लेखनीय वाटल्या. आता याच्या पुढच्या टप्प्यावरती मला विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं जाणवलं की विषय इतके आपले विषयाची काय म्हणूया त्याला की गाभा तो समजून घ्यायला हवा होता. आणि तो त्याला ज्याला तो समजला त्याला ते खूप चांगले लिहिता आले. आणि ज्याला थोडं कमी पडले त्यांना थोडेसे काय म्हणतोय की प्रेझेंटेशन तर सगळ्यांच चांगलं होतं, दुमत नाहीये. पण मुद्दा फक्त इथे एकच जाणवला मला की ज्यांची वैचारिक खोली चांगली आहे त्यांना अधिक गुण मिळणं हे साहजिक होतं. कारण आम्ही जे काही निकष ठेवले होते, अर्थात त्या निकषामध्ये प्रेझेंटेशन ही बाब होतीच, भाषा ही बाब होतीच. कारण निबंधात भाषा असायलाच पाहिजे, निबंधांमध्ये एक शैली असायला पाहिजे, लेखनाची फ्लो असायला पाहिजे आपल्या लिखाणामध्ये. म्हणजे चांगलं सादरीकरण तर असायलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी दुमत नाही. पण याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो म्हणजे आपल्याला निबंधात काय मांडायचंय, जो काही आशय आहे तो आशय खूप महत्वाचा. आणि हा आशय ज्याचा जास्त चांगला त्याला जास्त गुण, असं आम्ही परीक्षक म्हणून या सगळ्या निबंधांचा पाहिलं. आता पुढचं मला काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा जाणवल्या की नंबर मिळालेले विद्यार्थी आणि नंबर न मिळालेले विद्यार्थी. आता मी याच्यामध्ये भेद अजिबात करत नाहीये, पण मला हे या सगळ्याच विद्यार्थ्यांना किंवा सगळ्याच पार्टिसिपेंटना मला हे सांगायचंय की तुम्ही इतके चांगले निबंध लिहिलेले आहात की तुम्ही उद्या चालून ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये नक्की तुम्ही सुयश मिळवा. अगदी तुम्ही व्यावसायिक झाला तरी तिथं
चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम कराल. तुम्ही शिक्षक झाला तरी तिथं चांगलं काम कराल. लेखक पत्रकार झाला तर मला खात्री आहे तुम्ही नक्की चांगलं लिहाल, नक्की चांगल्या बातम्या आणि नक्की चांगले लेख लिहाल, नक्की चांगली पुस्तकं तुमच्याकडून येत राहतील. आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देणार असाल तर नक्की या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळायला ही स्पर्धा मदतच करेल. अशा पद्धतीनं मला एक विद्यार्थ्यांच्या बाबतीत समाधानकारकता मला स्वतःला वाटतो. आता विद्यार्थ्यांकडून मला आणखी काही थोड्याशा अपेक्षा आहेत की ज्या सगळ्या निबंध वाचल्यानंतर मला मी काही 4 अपेक्षा काढून ठेवलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी. एक म्हणजे आपण वेगवेगळ्या विषयांवरचं आपलं वाचन वाढवायला पाहिजे. म्हणजे विषयांमध्ये कसं इथं वैविध्य होतं आणि आता मगाशी मिळून साऱ्या जणांच्या संपादकांनी सांगितलं की मिळून साऱ्या जणी कसं तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये मिळेल, सवलतीच्या दरात प्राप्त होईल. हे झालं. पण असं अनेक आहेत, अशा अनेक गोष्टी. तर अशी मिळून साऱ्या जणीसारखी मासिक आहे, आणखी एक साधना आहे, आणखी आपल्याला ऑनलाईन वाचता येतील ही सगळी मासिकं, चांगले न्यूजपेपर आणि चांगल्यातली चांगली पुस्तकं, दर्जेदार पुस्तकं ही आपण अधिकाधिक वाचायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या वाचनामध्ये वैविध्यता आणायला पाहिजे. कारण आता तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये मास्टर की नाही मिळवायची आपल्या सगळ्यांनाच कुणाला, पण आपल्याला प्रत्येक विषयाचं किमान एक ज्ञान मिळायला पाहिजे, हे मला या ठिकाणी नमूद करायचंय. दुसरी गोष्ट की आपण जे जे वाचतोय, आजूबाजूला जे जे पाहतोय त्याची चिकित्सा करण्याची दृष्टी आपल्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून हे मासिकं आपल्याला चांगली उपयोगी पडतील. बघा, मी आता ज्या मासिकांची नावं घेतली ती आहे. अजून काही मासिक आहेत, मुक्त शब्द सारखं मासिक आहे, इंग्रजीत फ्रंटलाईन आहे, EPW आहे, ती पण आपण मासिकं वाचली तरी आपल्याला ह्या सगळ्यांचा उपयोग नक्कीच होणार आहे. त्यामुळे आपल्याला चिकित्सा करता यायला पाहिजे. म्हणजे जे आपण पाहतो, वाचतो, दुसरा मुद्दा की त्याची आपण चिकित्सा केली पाहिजे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आणि हे अशा सगळ्या निबंध स्पर्धांमध्ये आपल्याला तर उपयोगी पडतीलच, पण पुढच्या आपल्या ज्या काही करिअरचा भाग आहे तिथं पण आपल्याला पोहोचण्यासाठी हे विचार मदतीला होतील. तिसरी गोष्ट, आपण बोलतो, आपण काही ऑडिओ तयार करतो, व्हिडिओ तयार करतो, आपण 4 चौघांमध्ये बोलतो, हे तर महत्वाचं आहे, दुमत नाही. बोलणं ही गोष्ट महत्वाचीच आहे, पण माझ्या मते बोलण्यापेक्षा एक पायरी लिहिणं जास्त महत्वाचं आहे. त्याचं कारण लिहिणं का महत्वाचं, तर लिहिण्यातून खूप स्पष्टता येते आणि ज्याला स्पष्टता आहे तो व्यक्ती अधिक चांगले लिहू शकतो. त्यामुळे मला हे सांगायचंय विद्यार्थ्यांना की तुम्ही अधिकाधिक जितकं लिहाल तितकी आपली स्पष्टता वाढत राहते. म्हणजे लिहिणार, आपण जर लिहिलं तर खूप लोक वाचत राहतील ते आणि आपली चिकित्सा सुद्धा करत राहतील आपल्या लेखनाची. त्याच्यामुळे आपण सातत्य जर ठेवलं आपल्या लेखनामध्ये तर आपण आपला लिहिता हा आपल्या वैचारिक भूमिका सजग करत राहील, वैचारिक स्पष्टता आणत राहील आपल्याला. आणि दुसरी आणि शेवटची एक महत्वाची मला मुद्दा या ठिकाणी करावासा वाटतो, तुम्ही एवढा चांगला विचार केलाय सगळ्याच विद्यार्थ्यांनी, अगदी सगळे पार्टिसिपेंट म्हणेल मी, जरी कोणी विद्यार्थी नसेल तरी, की तुम्ही वाचन, लेखन या सगळ्यांसोबतच आपण सगळेच जण, मी असं तुम्ही आम्ही असं नको म्हणायला, आपण सगळेच जण आपल्याला जितकं म्हणून जमेल, जितकं म्हणून शक्य होईल तितकं आपण सगळेजण आपल्या वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्ये, आवडत्या सामाजिक कामांमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये आपण स्वतःला जोडून घेऊया. जेणेकरून काय होईल की आपल्या विचारांची आपल्याला काय म्हणूया की सामाजिक चळवळींच्या माध्यमातून काम करता येईल आणि पुढे चालून आपण जी काही व्यवसायाची दिशा निवडतो आहे त्या व्यवसायाच्या दिशेमध्ये सुद्धा आपल्याला आपले विचार योग्य पद्धतीनं अंमलात आणता येतील. आणि शेवटचा माझा मुद्दा हा आहे, अर्थात मार्गी आणि मिळून साऱ्या जणी. मगाशी भाग्यश्रीताई म्हणाल्या त्या पद्धतीनं की ही निबंध स्पर्धा आपण चालू ठेवूया. त्याचं कारण असं, खूप चांगला दर्जा असणारी ही निबंध स्पर्धा आहे आणि ती नक्की खूप मोठी या अर्थानं की एक चांगल्या पद्धतीनं ती भविष्यात आणखी राबवली जाईल. आता तर टाळेबंदी होती, भरपूर अडचणी होत्या, पण पुढच्या काळामध्ये ती अजून मार्गी आणि मिळून साऱ्या जणी. मला दोन्ही संस्थांवरती असा विश्वास आहे की या दोन्ही संस्था अत्यंत नामवंत आहेत आणि हे संस्थेतून लोक ही स्पर्धा पुढे चालून नक्की चांगल्या पद्धतीनं राबवतील. एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू.
येस, थँक्यू सतीश. खूपच तपशिलामध्ये प्रतिसाद दिला तुम्ही, त्याबद्दल मनापासून आभार. आणि आय होप की सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग नक्कीच होईल. आणि आता आपण महत्वाच्या कार्यक्रमाकडे येतोय. आज वैशाली पतंगे यांचं व्याख्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आपण आयोजित केलेलं आहे, त्या व्याख्यानासाठी त्यांनी निवडलेला विषय हा समकालीन महत्वाचा आहे असं मला वाटतं. त्यांच्या म्हणजे व्याख्यानाचं शीर्षक फार इंटरेस्टिंग आहे. नवी मुलगी एक सांस्कृतिक इष्टापत्ती असा विषय त्यांनी या व्याख्यानासाठी घेतलेला आहे. हे शीर्षक समजल्यापासून आणि याबद्दल थोडी त्यांच्याशी चर्चा केल्यापासून मी त्यांची एकूण मांडणी ऐकायला फार उत्सुक आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यान आता सुरू करावं. धन्यवाद उत्पलजी. थँक्यू. नमस्कार. खर तर आता हे परीक्षकांचं मनोगत ऐकल्यानंतर आणि भाग्यश्री बारलिंगेंनी जे प्रास्ताविक केलं ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की लेखन हा जो प्रकार असतो जो अत्यंत गांभीर्याने करण्याची कृती आहे की त्याचं स्वतःचे काही संकेत असतात, काही चौकटी असतात, त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं. पण अलीकडच्या काळामध्ये समाज माध्यमांमधलं लेखन हे लेखन या गटामध्ये खरोखर मोडतं की नाही अशी शंका यावी अशी परिस्थिती झालेली आहे. कारण शिवराळ, प्रतिक्रियावादी, इमोजीज, व्हिडिओज, फोटोज यांचा सगळा संयुक्त वापर करून जास्तीत जास्त आक्रस्ताळे पद्धतीचं लेखन आणि खूप सारा छोटासा जीव असणार आणि छोटस आयुष्य असणारं लेखन हे लेखन म्हणून अलीकडे मान्यता पावताना दिसतं. त्यामुळे लेखनाचे खरे संकेत काय आहेत, लेखनामध्ये आपल्याला उत्तरदायित्व कसं स्वीकारावं लागतं आणि आपण मांडलेल्या युक्तिवादाबद्दल ज्यावेळी एखादी विरोधी मांडणी होती त्यावेळी त्याला उत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरती असते, हे खरं तरी तरुणांनी कुठेतरी समजून घ्यायची गरज आहे. त्यामुळे लेखनाबद्दलची ही जी भ्रामक कल्पना समाज माध्यमांवरून लिहित गेल्यामुळे या वयोगटाच्या मुलांमध्ये निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी निबंध स्पर्धेचं आयोजन एक खरोखरच औचित्यपूर्ण आणि स्तुत्य असा उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला मार्गी आणि मिळून सारा जणीचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. कारण समाज माध्यमावरून लिहिल्यामुळे आपल्याला आता तर समाज माध्यमांवरून सुद्धा इतकं द्विध्रुवीकरण झालेलं आहे सगळ्या गोष्टींचं की मी काही जरी लिहिलं तरी त्याचं पाठीराखे करणारे आणि त्याच्या विरोधात उभे राहणारे असे लोक वारंवार भेटतात. त्यामुळे आपल्या स्वतःच्या लेखनाबद्दलचे भ्रम निर्माण होतात आणि लाईक मोजू, कमेंट्स आणि लाईक मोजणारी अशी लेखकांची फळी तयार होते. सतत वाट बघत असतं की आपल्या बाजूला कोण येतंय आणि आपल्या विरोधात कोण येतंय. म्हणजे साहित्य व्यवहार आणि लेखन व्यवहार ही एक अत्यंत समग्रपणे करण्याची आणि गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे असं आजची पिढी विसरत चालली की काय अशी शंका अलीकडे येते. राहिला प्रश्न नंतर तो स्पर्धा परीक्षांसाठी केल्या जाणाऱ्या निबंधांचा किंवा लेखनाचा. स्पर्धा परीक्षांसाठी खरं तर युपीएससी साठी निबंधाचा एक स्वतंत्र पेपर असतो. त्यामुळे युपीएससीचा अभ्यास करणारी मुलं या निबंधाकडे खूप गांभीर्याने पाहतात, तशा प्रकारच्या लेखनाचा सराव करतात. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षांसाठी केलं जाणारं जे लेखन असतं ना ते खूप सारं सर्वसमावेशक आणि सगळ्या पैलूंना स्पर्श करण्याच्या नादामध्ये अत्यंत गोलगोल अशा स्वरूपाचं लेखन केलं जातं. कारण कोणत्याही व्यवस्थेवरती टीका करण्याचं स्वातंत्र्य शासन व्यवस्थेमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या तरुणाला असतं की नाही हा खरं तर विचार करण्याजोगा प्रश्न आहे. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना स्वतःलाही माहिती आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला पद मिळवायचं आहे, ज्या ठिकाणच्या नोकरीची तुम्ही अपेक्षा करत असता त्या व्यवस्थेवरती पूर्ण टीका करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला घेता येत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये केलं जाणारं जे निबंध लेखन असतं ते कृतीकडे फारसं घेऊन जात. ठराविक विचारवंतांची नावं वारंवार यावी लागतात, ठराविक प्रकारच्या सुरुवाती कराव्या लागतात आणि शेवट हा नेहमी सुवर्ण मध्याकडे घेऊन जाणारा करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र आणि साक्षेपी म्हणावा आणि नव्या शक्यता उमलवणारा विचार अशा प्रकारच्या निबंध लेखनाच्या सरावातून सुद्धा होत नाही हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते. त्यामुळे ज्याला कोणत्याही प्रकारची राजकीय बंधनं नाहीत अशा निबंधाच्या स्पर्धा आयोजित होण्याची खरोखरच खूप गरज आहे. कारण स्वतंत्र विचार त्याशिवाय उमलणार नाही. फक्त गोल आणि सर्वसमावेशक सगळ्यांना खुश करणारं बोर्ड आपण जर लिहित राहिलो तर त्याच्यातून कोणतीही तत्वप्रणाली किंवा कोणताही कृतीकडे घेऊन जाणारा कार्यक्रम निर्माण होऊ शकत नाही. ही जी अडचण आहे
त्याला फाटा देण्यासाठी सामाजिक परिप्रेक्षामध्ये किंवा सामाजिक अवकाशामध्ये आपल्याला अशा स्पर्धांचे प्लॅटफॉर्म मिळाले पाहिजेत. म्हणजे भाग्यश्री बार्लिंगे म्हणाल्या आता की बऱ्याचदा कथा लेखनाच्या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होताना दिसतात, पण निबंध लेखनाच्या स्पर्धा संख्येने तशा कमी आहेत. आणि तरुणांसाठी तर मला स्वतःलाही आठवत नाही की मी पुण्यासारख्या ठिकाणी माझं महाविद्यालयीन शिक्षण घेतलं तरी निबंध स्पर्धा फारशा नाहीयेत. वक्तृत्व स्पर्धा आहेत, वादविवाद स्पर्धा आहेत. की शब्द बोलला की तो विरून जातो, पण लेखनाची स्वतःची जी शिस्त असते आणि जे संकेत असतात, जे उत्तरदायित्व असतं, जी बांधिलकी असते, ती जपून लिहावं लागतं. या सगळ्याची खरं तर आजच्या पिढीला ओळख करून घेण्याची खूप गरज आहे. कारण लेखन म्हणजे समाज माध्यमांवरती होणारं अल्पस्वल्पजीवी प्रतिक्रियात्मक लेखन, अशी संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये मूळ धरू नये यासाठी आपल्यावर खरं जबाबदारी आहे अशा आयोजनाची. त्यामुळे मला हे आयोजन खूप महत्वाचं, खूप औचित्यपूर्ण आणि नव्या नव्या विचारांच्या शक्यता, नव्या नव्या सिद्धांताला जन्म देऊ शकेल एवढ्या ताकदीचं वाटतं. त्याबद्दल मी गीतालीताईंचं आणि मिळून साऱ्या जणीच्या सर्वांचं आणि मार्गीचं, प्रवीण चव्हाणचं सर्वांचं मनापासून आता प्रश्न आहे तो लेखनाच्या एकूण संकेतांबद्दल आणि लेखन व्यवहाराबद्दल बोललो. विषय असा आहे नवी मुलगी, सांस्कृतिक इष्टापत्ती आणि प्रश्नचिन्ह आहे बद्दल त्याच्यापुढे. ते तुम्ही सांगायचं राहिलात मला, कारण प्रश्नचिन्हामुळे या सगळ्या पुढच्या शक्यतेबद्दल मला बोला. हा, तर मुळामध्ये नवीन मुलगी नावाचा असं काही अशी सैद्धांतिक कल्पना फेमिनिझम मधून आलेली आहे का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. किंवा नवी मुलगी नावाचं असं काही आपण डॉक्ट्रिन नवीन असं प्रिमाइस सेट केलेला आहे का सध्याच्या सैद्धांतिक अवकाशामध्ये, असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल की नवी मुलगी असं हे शीर्षक मी का निवडलं. तर मला असं म्हणायचंय की नेहमी कसं बऱ्याचदा असं होतं की आपण ज्यावेळी एखाद्या सिद्धांताबद्दल बोलतो त्यावेळी बऱ्याचदा आपण फिलॉसॉफी आजूबाजूच्या घटनांबद्दल निर्माण करण्याऐवजी आपण फिलॉसॉफीच्या इतिहासामध्ये जास्त रमतो. म्हणजे इमर्सनचं ते वाक्य आहे की वी डोंट हॅव फिलॉसॉफर, वी हॅव हिस्टोरियन्स ऑफ फिलॉसॉफी. म्हणजे आपण फिलॉसॉफीच्या इतिहासाबद्दल बोलायला, पण मला तसं करायचं नाहीये. म्हणून मी जाणीवपूर्वक हा विषय असा निवडलाय की नवी मुलगी म्हणजे या सगळ्या स्पर्धकांमध्ये असणारी, माझ्या आजूबाजूला दिसणारी अशी ही मुलगी म्हणजे नवी मुलगी आहे. ती कोणत्याही इझम मधून आलेली अशी कॉन्सेप्ट बद्दल मी बोलत नाहीये. मी माझ्या आजूबाजूला असणारी, जीन्स घालणारी, खेड्यातून आलेली, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एमपीएससी ची परीक्षा देणारी किंवा बातम्यांमध्ये ब्लेझर घालून बातम्या देणारी, मोठे मोठे प्रश्न विचारणारी 20-25ली, अगदी लंच ब्रेक मध्ये सिगरेट उडणारी, टिंडरवरती अकाउंट ठेवणारी स्वतःची आणि वेगळ्या वेगळ्या सगळ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेणारी अशी माझ्या आजूबाजूला दिसणारी जी मुलगी आहे तिच्याबद्दल मला बोलायचंय. म्हणजे कदाचित हा विषयाबद्दल ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळी बऱ्याच जणांना केशवसुतांची नवा शिपाई कविता आठवली असेल, मुलांनाही आठवली असेल की नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. असा तो नवा शिपाई होता, पण अशी एक नवी मुलगी आहे. त्या नव्या मुलीलाही थोडंसं सेलिब्रेट केलं पाहिजे आणि तिचाही लेखाजोखा मांडला पाहिजे, यासाठी मी या विषयाची निवड केलेली आहे. त्यामुळे ही पूर्णपणे स्वायत्त असं सिद्धांकन करण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने ही संधी घेते. तेवढं स्वातंत्र्य तुम्ही मला द्यावं अशी विनंती आहे. नेहमी आपण ही सगळी मुलं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी फेमिनिझम बद्दल वाचलेलं आहे. बरंच काही गृहिणींच्या कामांचं मूल्यांकन असा एक विषय होता. स्त्रीवादाचे समज गैरसमज असा सुद्धा या स्पर्धेसाठी विषय होता. त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे ज्ञातच आहे, मी गृहीत धरून चालते की मुलगी हे जेंडर हे सोशल कन्स्ट्रक्ट आहे आणि सेक्स हा बायोलॉजिकल असतो. हे गृहीत धरून आपण याच्या पुढे जाऊया की हा जो लिंग घडवला जातो त्याच्यामध्ये घडत जाणारी ही अशी नवी मुलगी आहे. तर या नवी मुलगी ही प्रत्येक काळाच्या टप्प्यावर दिसते. खरं बघायला गेलं तर पहिल्या महायुद्धानंतर सुद्धा मॉडर्न गर्ल नावाची एक संकल्पना जपान, जर्मनी, चायना आणि अमेरिकेमध्ये तिला फ्लॅपर या नावाने ती ओळखली जायची. अशी एक संकल्पना उदयाला आली होती. तर ही फ्लॅपर कशी होती, ही मॉडर्न गर्ल कशी होती. ती मॉडर्न गर्ल म्हणजे आधुनिक कपडे घालणारी, सिगरेट ओढणारी, कॅज्युअल सेक्स करणारी, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणारी
आर्थिक स्वायत्तता मिळवणारी, भावनिक स्वातंत्र्य काही प्रमाणात मिळालेली अशा प्रकारची ही नवी मुलगी होती. मग या नव्या मुलीला त्यावेळी पहिल्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये कसं पाहिलं गेलं? तिला असं पाहिलं गेलं की ही बिघडलेली मुलगी आहे, ही उथळ मुलगी आहे, म्हणजे डिकेडंट सुपरफिशियल अशा पद्धतीने या मुलीला पाहिलं गेलं. तर हा नेहमीच काळाच्या संदर्भामध्ये हा झगडा राहिलेला आहे की जेव्हा जेव्हा नवी मुलगी घडत जाते त्यावेळी तिला बिघडलेली मुलगी म्हणून बघण्याचा एक प्रघात आहे. किंबहुना संस्कृती ही जपण्याजोगी असते, संवर्धन करण्याजोगी गोष्ट आहे, असा सुद्धा एक गैरसमज आपल्यामध्ये पसरलेला आहे ना, की संस्कृती ही परिवर्तनशील असते आणि अंतिमतः ती माणसांसाठी निर्माण केलेली एक अशी संकीर्ण समग्रता आहे, त्यामुळे ती बदलत राहिली पाहिजे. तिच्यामध्ये काही भाग चिरंतन असतो आणि काही परिवर्तनशील असतो, त्यामुळे ती जी होणारी परिवर्तनं असतात ती आपण स्वीकारत पुढे गेलं पाहिजे. कारण जसं भाषेचं विवेकीकरण होतं तसं संस्कृतीचं सुद्धा विवेकीकरण होणं अपेक्षित आहे. पण अलीकडे असं झालेलं आहे की संस्कृती आणि संवर्धन हा जोड शब्द आहे की काय, असा गैरसमज आपल्या बहुसंख्य माणसांमध्ये निर्माण झाल्यामुळे ही संस्कृती जपण्यासाठीच असते. त्यामुळे संस्कृतीची वाहक असणारी मुलगी ज्यावेळी बदलते त्यावेळी त्या नव्या मुलीला बिघडलेली मुलगी म्हणूनच पाहिलं जातं. हा सगळ्यात मोठा घोळ आहे. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर आधुनिक अशा पाश्चिमात्य देशांमध्ये ही फ्लॅपर आणि मॉडर्न गर्ल आली तेव्हा सुद्धा तिला अत्यंत निगेटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलं गेलं. कारण ती स्वतःच्या माध्यमातून काही बदल घडविण्याचा प्रयत्न करत होती. ती कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल असर्शन करत नव्हती. ती स्वतःचा आर्थिक स्वातंत्र्य असेल, स्वतःचं ताशक स्टेटमेंट आहे, स्वतःच्या एकूणच सगळ्या वृत्तीतला जो मोकळेपणा आहे, बोल्डनेस आहे, या सगळ्याला ती असर्ट करण्याचा प्रयत्न करत होती. आता तो जो काही ती जी काही निर्मिती होती त्यावेळेच्या फ्लॅपर किंवा नव्या मुलीची, ती त्यावेळी जो पहिल्या महायुद्धानंतर जो झालेला विध्वंस होता आणि वाटायला आलेली मानवी जीवनाचं जे दुभंगलेपण होतं त्याच्यामुळे निर्माण झालेली ही नवी मुलगी कॅच द मोमेंट, हा क्षण पकडला पाहिजे म्हणून जगू पाहत होती. त्यामुळे ती सुखवादी होती, हेडॉनिस्ट होती आणि अशाच प्रकारची नवी मुलगी आजच्या न्यू लिबरल युगामध्ये जवळजवळ भारतामधल्या सगळ्या शहरा आणि गावांमध्ये वेगळ्या वेगळ्या पायरीवर उभी राहिलेली दिसते. कारण आपल्याकडची स्त्री ही कुठलीच भारतीय स्त्री ही एकाच सपाट अशा साच्यामध्ये घालता येण्याजोगी नाहीये, हे आपल्या सगळ्यांना मान्यच आहे. की ती एका विशिष्ट जातीची सदस्य आहे, एका धर्माची सदस्य आहे, ती ग्रामीण किंवा शहरी पार्श्वभूमी लाभलेल्या अशा वेगळ्या बॅकग्राऊंड मधून येत असल्यामुळे ती प्रत्येक एका वेगळ्या वेगळ्या उतरणीतीवर आणि वेगळ्या वेगळ्या साच्यांमध्ये उभी राहिलेली आहे. त्यामुळे कदाचित पुण्यासारख्या ठिकाणी असणारी नवी मुलगी आणि एखाद्या छोट्या तालुक्यामध्ये खेड खोर वेल्ल्यामध्ये असणारी मुलगी अगदी 50-60 किलोमीटर जरी ती पुण्यापासून दूर असली तरी एका तालुका पातळीवर असणारी नवी मुलगी आणि शहरी पातळीवर असणारी नवी मुलगी याच्यामध्ये काही पातळीवर तरी फरक असणार आहे. यांच्यामध्ये किमान समान काय दिसतं? किमान समान यांच्यामध्ये मला जाणवणारी गोष्ट अशी दिसते की आर्थिक स्वावलंबन हा माझ्या पुनरुत्थानाचा हमखास मार्ग आहे, हे नव्या मुलीला कळलेलं आहे. नक्कीच. त्यामुळे तिला असं वाटतं की मला माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायचे असतील तर मला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालं पाहिजे, माझ्या पायावर उभं राहिलं पाहिजे, माझ्या आवडीचा निवडीचा जर जोडीदार मला निवडायचा असेल तर मला नोकरी मिळवली पाहिजे. ही ग्रामीण भागातल्या सुद्धा मुलीला आता कळालेलं आहे. शहरी भागातल्या मुलीला तर त्याच्याही पुढे जाऊन तिला जे सगळे जागतिकीकरणाचे जे फायदे आहेत, वेगळे वेगळे ऍप्स मिळाल्यामुळे तिला अनेक काही अवकाश निर्माण झालेला आहे. तिला स्वतःच्या शरीरावर स्वतःची स्वायत्तता आहे, आपलं शरीर हे स्वायत्त आहे याची तिला जाणीव झालेली आहे. त्यामुळे ती कॅज्युअल सेक्स सुद्धा करू इच्छिते. स्वतःच्या निवडी, स्वतःचं लग्नापूर्वीचं आयुष्य, लग्नानंतरचं आयुष्य याबद्दलचे निर्णय ती घेऊ पाहते. 100% ती घेऊ शकते की नाही याबद्दल आपण थोडस नंतर बोलूया. अशा प्रकारे या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचे नवभांडवली युगाचे जे मिळणारे सगळे ते फायदे आहेत ते घेणारी ही नवी मुलगी आहे. मग ही नवी मुलगी ज्या वेळेला आपल्या व्यक्तिगत सगळ्या नातेसंबंधांना काही प्रमाणात प्रश्न विचारते, श्रमविभागणी जी घराच्या आतमध्ये असते त्याच्यामध्ये रोल रिव्हर्सल होऊ शकतं का, अशासारखे प्रश्न तिला पडतात. त्यासाठी ती प्रयत्नही करते. ती लग्न संस्थेला सुद्धा चॅलेंज करू पाहते. ती आपले जे मैत्रीचे संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ती मोकळी आहे, ती विमुक्त आहे.
जी भिन्नलिंगी व्यक्तींबरोबर सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे मैत्री करू शकते, करू पाहते, एवढी मानसिक दृष्ट्या ती मोकळी झालेली आहे. अशी ही जी नवी मुलगी आहे ती सोय आणि सुटसुटीतपणा या गरजेमुळे सुद्धा आपल्या पोशाखांमध्ये पण तिने कमालीचा बदल केलेला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या सगळ्याचा पुरेपूर ती वापर करू शकते, करू इच्छिते. OTT वरती जो सगळा कंटेंट आहे, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, हे सगळं ती करू शकते. गुगल पे, पेटीएम हे सुद्धा ती वापरते. या सगळ्यांना तिला ऍक्सेस आहे. पण मग आता या सगळ्या वैयक्तिक भावविश्वामध्ये झालेला हा जो बदल आहे तो तिच्या सामाजिक आणि राजकीय आउटलुक मध्ये सुद्धा प्रतिबिंबित झालेला आहे किंवा नाही, हा कळीचा मुद्दा आहे. त्याचा जर थोडा आजूबाजूला पाहून विचार करायचा झाला तर मला एक गोष्ट अशी जाणवते की आय एम नॉट अ फेमिनिस्ट. जी फॅशन आली होती ना मधल्या काळामध्ये की हॉलिवूड आणि बॉलिवूड मधले सुद्धा सगळे अनेक सेलिब्रिटी डिक्लेअर करत होते की मी फेमिनिस्ट नाहीये, असं सुद्धा सांगणारी नवी मुलगी आहे काही प्रमाणामध्ये की मी फेमिनिस्ट नाहीये असं सांगणारी, असं ती सांगू इच्छिते. मला असं वाटतं की ती तिच्या सैद्धांतिक आणि राजकीय सामाजिक आकलनामध्ये कमी पडते की पाहुणा ती त्या परिप्रेक्षाकडे लक्षच देते. ती कधीच पॉलिटिकल असर्शन करू इच्छित नाही, करू शकते की नाही हा नंतरचा भाग आहे. ती करू इच्छित नाही, तो तेवढा अवकाश ती स्वतःसाठी घेत नाही. असं मला वाटतं की भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या संचाराचं जे सगळं स्वातंत्र्य आहे ती मिळवते. बोल्ड अशी राहणारी, मेकअप करणारी, सिगरेट ओढणारी अशी ही जी मुलगी आहे, ज्यावेळी आपलं सोशल असर्शन करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र ती अत्यंत साधे सोपे असे सिम्पलिस्टिक पर्याय वापरून मोकळी होते. म्हणजे अलीकडे समाज माध्यमांवर सोय झालेली आहे की आय स्टँड फॉर अमुक ढमुक, आय स्टँड फॉर तमुक ढमुक असं म्हणून ती आपली सोशल कर्तव्य पार पाडण्याच्या एका अशा खोट्या अशा भ्रमामध्ये राहते. म्हणजे कन्झ्युमर गुड्स आणि पैसा हे दोन्ही उपलब्ध असणारी ही मुलगी ज्या वेळेला त्याचा मोठ्या व्यवस्थात्मक पातळीवर लेखाजोखा मांडायची वेळ येते त्यावेळी ती खूप सोयीस्कर मांडते. नो डाऊट. म्हणजे मला असं वाटतं की असं म्हणून काही तिला मिळालेलं स्वातंत्र्य खोटे असं मी म्हणणार नाही. नक्कीच या मुलीने स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. म्हणजे झोमॅटो वरून तिने फूड ऑर्डर करणं किंवा पेटीएमनी पैसे देणं किंवा स्वतःचे पैसे स्वतः कमावणं, मी कोणाशी लग्न करणं यासारखे निर्णय घेणं, या सगळ्यांमुळे तिने स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य कमावलेलं आहे. म्हणजे हेल्प फ्रॉम जसं म्हणतो तसं फ्रीडम फ्रॉम ती मिळवायच्या कुठेतरी बाबतीमध्ये थोडीशी यशस्वी ठरताना दिसते. पण आता मुद्दा पुढचा आहे की ती फ्रीडम तू मिळवू शकते का? हे फ्रीडम कशासाठी आहे याचा व्यवस्थात्मक संदर्भामध्ये तिला अर्थ लावता येतो का, हा प्रश्न ज्यावेळी मला या नव्या मुलीला पाहिल्यावरती पडतो त्यावेळी माझ्या लक्षात येतं की ती त्याचा तितकासा गांभीर्याने विचार करत नाही. त्याचं कारण असं आहे, मला असं वाटतं की या नव्या मुलीला मिळालेलं जे सगळं संचित आहे आणि तिच्या आजूबाजूला उभा राहिलेला हा सगळा नवउदार मतवादी सगळ्या व्यवस्थेचा डौलारा आहे, त्याच्यामध्ये ती स्वतःला कंझ्युमर म्हणून मांडण्यामध्ये थोडीशी गुंतलेली आहे असं मला असं वाटतं की ती स्वतःला तिला काहीतरी विकलं जाते आणि ती कुठल्या तरी व्यवस्थेचा भाग होतीये. पण यामध्ये माझा म्हणून काही फ्रीडम टू साठीचा असणारा रोल आहे याचा ती कितपत गांभीर्यानं विचार करते हा मला प्रश्न पडतो. या प्रश्नाच्या अनुषंगाने ज्यावेळी मी या मुलींकडे पाहते त्यावेळी माझ्या लक्षात येतं की या मुली दोन पर्याय निवडतात. अशा वेळी कोणते दोन पर्याय निवडतात की ते सरळ सरळ दुभंगलेलं आपलं असं व्यक्तिमत्व त्या चालू ठेवतात. म्हणजे टिंडर ऍप वरती डेट करायला जाणारी मुलगी ही स्वतःचा जोडीदार मग स्वतः निवडण्यापेक्षा घरच्यांनी आपलं कोणीतरी लग्न लावून द्यावं आणि मी माझ्याच जातीमध्ये असणाऱ्या माझ्या मुलाशी, एखाद्या मुलाशी आणि माझ्यापेक्षा जास्त पगार असणाऱ्या माणसाशी लग्न करावं अशासारखा पर्याय मुलगी निवडताना दिसते. किंबहुना मला असं जाणवतं की हा पर्याय निवडण्यामागची तिची मानसिकता काय आहे असा ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी माझ्या लक्षात येतं की स्वातंत्र्य हे जबाबदारी देतं. ज्यावेळी मी माझं लग्न स्वतः ठरवणार आहे, माझ्या आयुष्यातले निर्णय मी स्वतः घेणार आहे असं ज्यावेळी मी ठरवते त्यावेळी त्यातून होणाऱ्या चुकांची, त्यातून येणाऱ्या संकट मालिकांची सगळी जबाबदारी मला घ्यायची असते. ते घेण्यासाठीची या नव्या मुलीकडे कोणत्याही प्रकारची तयारी नसते. त्याचं कारण असं आहे की यासाठी पूर्वी कोणताही निर्णय घेताना आपल्याला सतत बफर लागतो. तो बफर धर्माचा असतो, राज्यसंस्थेचा असतो, तो कुटुंब व्यवस्थेचा असतो, जातीचा असतो.
या बफरला ती नकार देत असताना तिच्यासाठीचा नवा कोणताच बफर तिला मिळत. नवा बफर का मिळत नाही? कारण की आपण अशा कोणत्या तशा व्यवस्था निर्माण केलेल्या नाहीये. अशा कोणत्या व्यवस्था नाहीये. जर नव्या मुलीने ठरवलं की मला कुमारी माता व्हायचं आहे आणि मला माझं जे काही लग्नापूर्वीच्या संबंधातून असणारं जे मूल आहे ते मला तिला वाढवायचंय. आपण असं गृहीत धरू की तिने तिच्या कुटुंबाला आणि तिच्या जातीला आणि तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांनी तिच्या बरोबर राहण्यासाठी नकार दिला. पण तिच्याकडे अशी कोणती व्यवस्था आहे की जी या सगळ्या परिस्थितीमध्ये तिला मदत करू शकते? माझ्या लक्षात येतं की तिच्याकडे कोणती व्यवस्था नाहीये. त्यामुळे सुद्धा ती असं ठरवते की माझ्या वाट्याचं जे दुभंगलेपण आहे ना, की मी सगळे मिळणारे आधुनिकीकरणाचे फायदे घेणार, ऍट द सेम टाइम मी माझ्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या खऱ्या निवडी करायची वेळ येते त्यावेळी मात्र मी पुन्हा परस्परच्या चौघडामध्ये स्वतःला अडकवून घेणार. म्हणजे दांभिक होऊन प्रश्न सोडवणं ही आपल्यासाठी खूप सोपी अशी सोय असते. त्यामुळे तशा सोयीस्कर पर्याय निवडणाऱ्या अशा मुली मला खरोखर या आजूबाजूला दिसतात. म्हणजे कुठेतरी असं वाटतं की नव्या मुलीचा प्रवास हा आधी खूप छान दिशेने सुरू झालेला आहे. सगळ्या असणाऱ्या व्यवस्थेला ती छान प्रतिक्रिया देतेय, स्वतःला ऍसेट करतेय, स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्याची किंमत देण्याची पण तयारी आहे. पण एक कुठेतरी असं शेवटपर्यंत ताणल्यानंतर मांजर जसं कोपऱ्यात गेलं की पुन्हा मागे येतं फिरून, म्हणजे अंगावर येतं, तसं तिच्याकडे कोणत्याही प्रकारचा बफर नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची स्ट्रक्चर आपण निर्माण केली नसल्यामुळे पुन्हा ती दांभिकतेने जुन्या पर्यायांमध्ये स्वतःला गुंतवून घेतेय असं मला खरोखरच जाणवतं. आणि हे सगळं करत असताना खरं तर तिच्या वाट्याला ते दुभंगले पण येतंय, ते दुहेरी पण येतंय. त्याच्यामुळे नवा व्यवस्था निर्माण करण्यासंदर्भातली आपली हार होताना दिसते. आपण असे स्ट्रक्चर्स नाही निर्माण करू शकतो की जे खऱ्या आधुनिक असणाऱ्या मुलीसाठीची सपोर्ट सिस्टीम असेल. पुन्हा तिला कुटुंबाकडेच वळावं लागतं. म्हणजे मला आजकाल इतकं आश्चर्य वाटतं की नोकरी करणाऱ्या या सगळ्या नव्या मुली असतात या आपल्या सासू सासऱ्यांपासून वेगळ्या राहू इच्छितात. त्या आपल्या नवऱ्याबरोबर स्वतःचं एक न्यूक्लिअर युनिट करतात. ही चांगली गोष्ट आहे. पण त्यानंतर आपल्याला झालेली मुलं सांभाळण्यासाठी त्या आपल्या आई वडिलांना घरी आणून ठेवतात. पण मला हे जाणवतं की त्यांना खरेखुरे पर्याय का निर्माण करता येत नाहीये. की आपण एका न्यूक्लिअर युनिटचा पुरस्कार करणार असतो, पूर्णपणे वेगळ्या विचारसरणीवर उभं असणारं जर घर आपल्याला निर्माण करायचं असेल की जे आधुनिक घर आहे असं आपण मानतो, तसं जर करायचं असेल तर पुन्हा तुम्ही वेगळ्या पद्धतीने सोयीस्कर रिप्लेसमेंट करता आहात. पण तुम्ही तुमची स्ट्रक्चर्स निर्माण करताय का? याचा अर्थच ती मूल सांभाळणं ही तुम्ही घरच्या इतर सदस्यांची जबाबदारी आहे असं तुम्ही मानता. तुमच्या घरामध्ये खरखुरं रोल रिव्हर्सल तुम्ही करू शकत नाही. तुमच्या नवऱ्याला आणि तुम्हाला ती जबाबदारी 50-50% या समान प्रमाणामध्ये वाटून घेता येत नाही. हाच तर फरक मला असं वाटतं की पाश्चात्य समाजामध्ये जी नवी मुलगी पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झाली ती या दिशेने गेली नाही. ज्या पद्धतीने भारतीय मुलगी नवी मुलगी ज्या दिशेने चालली आहे त्या पद्धतीने कदाचित आजच्या पाश्चिमात्य जगातली मुलगी जाणार नाही. पण तिच्याकडे स्वतःचे स्ट्रक्चर्स आहेत तिने उभे केलेले किंवा समाजाने तिला दिलेले. असे स्ट्रक्चर्स आपण उभं करण्याची तयारी दाखवत नसल्यामुळे तिचा कुठेतरी पुढे गेल्यानंतर पराभव होतो आहे असं मला जाणवतं. आणि दुसरी गोष्ट व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद या गोष्टी नेहमी अशा असतात जसं एक्झिस्टेन्शियलिस्ट फिलॉसॉफी सांगते त्याच्यानुसार की त्या कदाचित तुम्हाला सजग करतील कोणत्याही गोष्टीबद्दल, पण त्या कोरडेपणा आणतात. नक्कीच म्हणजे आज आम्हाला प्रश्न नेहमी पडतो की बऱ्याच लोकांना ज्यावेळी कोरोना सुरू झाला आणि भारतीयांना त्यावेळेला काय नमस्काराचा अंगीकार सगळ्या इतर देशातल्या लोकांनी केला की आपण शेक हँड करण्याऐवजी नमस्कार करतो आहोत. याच्याबद्दल सुद्धा स्वाभिमानाची खूप मोठी लाट आली लोकांच्या मध्ये. म्हणजे लोकांना आनंद वाटायला लागला की भारतीय संस्कृतीमध्ये जो नमस्कार केला जातो तो इतर देशांमध्ये स्वीकारला जातो. पण त्याच्या पुढे मला असा प्रश्न पडला की मग याच लोकांना ज्यावेळी विस्थापित होत असणारे जे मजूर होते, रेल्वे ट्रॅक वरती मरणारी जी माणसं होती ती पाहिल्यानंतर दुःख झालं की नाही? आपल्याला खूप लवकर आनंद वाटतो, अभिमानाची भावना खूप लवकर दाटून येते, पण दुःखाची भावना किंवा जोडले जाण्याची आणि त्या दुःखाकडून कृतीकडे जाण्याची भावना आपल्यामध्ये का निर्माण होत नाहीये? याचं कारण हा प्रश्न मला या नव्या मुली संदर्भात सुद्धा पडतो की स्त्री म्हणून असणारी जी सॉलिडॅरिटी आहे ती गाठण्यासाठी सुद्धा ही नवी मुलगी कमालीची कमी पडते. ती आपल्या स्वातंत्र्याचे प्रश्न सोडवते,
आपलं व्यक्ती स्वातंत्र्य मोलाचं मानून त्याच्यासाठीची ती किंमत भरते, पण ती जी इतर मुली आहेत त्याच्याशी तिची असणारं सॉलिडॅरिटीचं नातं निर्माण होऊ शकलंय का नाही. तर मला असं वाटतं की एकूणच स्त्रियांच्या संदर्भामध्ये भारतामध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या आंतरजनित अशा फारशा कमी आहेत त्या सुधारणा. त्या राज्यसंस्थेच्या माध्यमातून त्या त्यांना आयत्या मिळाल्या, किंबहुना आपल्याला देश म्हणून सुद्धा आपण खूप उशिरा अस्तित्वामध्ये आलो. त्यावेळी स्त्री हक्कांच्या चळवळी पाश्चिमात्य देशांमध्ये खूप पुढे गेलेल्या होत्या. त्यामुळे राज्यसंस्थेमध्ये आपल्याला मताचा अधिकार हा सुद्धा आयता मिळाला. त्याच्यानंतर राज्यसंस्थेने किंवा धर्मसुधारणा म्हणून इंग्रजांनी जे काही बदल केले त्या माध्यमातून स्त्री चळवळीसाठी जे आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या राजकीय आणि कायद्याच्या सुधारणातून झालेल्या धर्मसुधारणा आपल्याला आयत्या मिळाल्या. स्त्रियांच्या म्हणून अशा चळवळी तशा थोड्या कमी आहेत जितक्या तुलना करता पाश्चिमात्य देशांशी किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या चळवळीशी. त्यामुळे स्त्री म्हणून अशी सॉलिडॅरिटी ही एकूणच कुठल्या स्त्रीला गाठता येत नाही. त्यामुळे ती तिचे प्रश्न तिच्या पुरते सोडवते. आणि आता तर असं झालेलं आहे की आपल्या भावना उद्दीपित करण्याचं आणि व्यक्त करण्याचं समाज माध्यम हे इतकं सोपं साधन झालेलं आहे की त्या शीलतेतून आपण कृतीकडे जाऊ शकतो हा अवकाश आपण गमावलेला आहे. आपण असं करतो की आपण कुठला तरी पोस्ट लिहितो आणि आपण मागतो की याच्यामुळे मला जी कृती करणं शक्य होतं ती मी करून टाकलेली आहे. असा खोटा भ्रम निर्माण की मला समजा एखाद्या बलात्कार पीडितेसाठी काही करणं शक्य होतं तर मी तो हॅशटॅग जर शेअर केला किंवा हॅशटॅग म्हणून जर काही शेअर केलं तर मी कृती केली असा सुद्धा भ्रम नव्या मुलीच्या आणि एकूणच नव्या पिढीच्या मनात निर्माण झाल्यामुळे ते कृतीशीलतेकडे जाताना दिसत नाही. त्यामुळे खरं जे स्वातंत्र्य आहे ते पुन्हा एकदा खूप मोठ्या अशा नवभांडवलवादी प्लॉटचा भाग असल्यामुळे ते खरंच स्वातंत्र्य सुद्धा त्यांच्या वाट्याला येतंय की नाही असे प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर मला असं वाटतं की हे जे स्ट्रक्चर्स निर्माण करणं असेल किंवा एकूणच स्त्री चळवळीने परस्पराशी जोडून घेणं असेल जी सिस्टरहूडची कॉन्सेप्ट फेमिनिझम मध्ये आलेली आहे की स्त्रीवाद हा असा नुसता व्हॅक्युम मध्ये किंवा स्त्री ही अशी स्वतंत्र नसते, वेगवेगळ्या जाती धर्म देश पंथाची असते. त्यामुळे त्या सगळ्या स्त्रियांमध्ये एक असा भगिनी भाव जो निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दलचा विचार हा एकूणच नव्या पिढीमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. सुखोपभोगाच्या पलीकडे जाऊन आपण ही जी सामाजिक भावना आहे की ज्याच्यातून जे सामाजिक समतोलन साधलं जाऊ शकतं याच्याशी जोडलं जाण्यासाठी स्त्रियांचा एक रेटा निर्माण झाला पाहिजे. आणि त्याच्यामधला जो सगळ्यात मोठा अडथळा आहे असं मला वाटतं ते म्हणजे इम्पथी या भावनेचं जे विरेचन आहे या खोट्या आणि व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म वरती आपण करायला लागल्यामुळे आपल्याला खरीखुरी इम्पथी गाठणं अवघड झालेलं आहे. मग व्यक्तीकडून समष्टीकडे जाणं हा खरं तर याच्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा असा पर्याय आहे आणि गरज आहे. ती गरज जोपर्यंत आपण पुरी करणार नाही तोपर्यंत मिळालेल्या व्यक्ती स्वातंत्र्यातून खरीखुरी सॉलिडॅरिटी खरीखुरी कल्याण गाठता येणार नाही असं मला वाटतं. आणि नवी मुलगी ही स्वतःच्या माध्यमातून परिवर्तन जर घडवू इच्छित असेल तर जास्त व्यापक आणि व्यवस्थेला हादरे देणारे प्रश्न तिला विचारावे लागतील. नाहीतर ती फक्त तिच्या स्वातंत्र्याचे प्रश्न सोडवून गप्प बसेल की ज्यामुळे फारसे काही साध्य होणार नाही आणि ती स्वतः सुद्धा परंपरा आणि चंगळवाद या दोन्ही पातळीवरचं दुभंगलेलं असं आयुष्य तिच्या वाट्याला सुद्धा येईल. आणि फेमिनिस्ट असणं म्हणजे मानवतावादी असणं आहे हे जर तिने समजून घेतलं तर आय एम नॉट फेमिनिस्ट अशासारख्या भाषणाला सुद्धा ती बळी पडणार नाही. खरं तर हा जो विषय मला सुचला त्याचं निमित्त होतं नामदेव ढसाळांची मुलगी नावाची कविता आहे. मी ज्यावेळी आजूबाजूच्या नव्या मुलीचा विचार करत होते त्यावेळी आदर्श नवी मुलगी कशी असली पाहिजे हे नामदेव ढसाळांच्या या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. मी आता जी वर्णन केलेली आणि जिच्या मर्यादा सांगितल्या ती आजूबाजूला दिसणारी नवी मुलगी आहे पण ढसाळांच्या या नवी मुलगीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे त्यासाठी मी ही ढसाळांची नवी मुलगी नावाची कविता या माझ्या मांडणीच्या शेवटी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. नवी मुलगी हे कवितेचं शीर्षक आहे. जमाना आहे अस्तित्वाचे गंडस्थळ फोडणारा, जमाना आहे अस्तित्वाचे गंडस्थळ फोडणारा, प्रतीकांचे काय घेऊन बसलात बिट्ट्या, प्रतीकांचे काय घेऊन बसलात बिट्ट्या, मावळणारी पिढी प्रतीके घडवते येणारी नवी फोडून टाकते, मावळणारी पिढी प्रतीके घडवते
येणारी नवी मोडून टाकते. राष्ट्रध्वजाने स्वतःची उन्मत्त वक्षस्थळ सुशोभित करणारी ती तरुण नवी मुलगी मला आवडते. राष्ट्रध्वजाने स्वतःची उन्मत्त वक्षस्थळ सुशोभित करणारी ती तरुण नवी मुलगी मला आवडते. ती भीक घालत नाही शासनाच्याही शासनाला. शासन करते असे माणसांचे पाशवीकरण आणि मुलगी शासनाच्या बैलाला हो म्हणते. मला असं वाटतं की वैयक्तिक परीघामध्ये प्रश्न विचारणारी नवी मुलगी ज्यावेळी मोठे प्रश्न विचारायला लागेल त्यावेळी अशी नामदेवच्या कवितेतली खरीखुरी नवी मुलगी जन्माला येईल. ती जी जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, ही जी केशवसुतांची नवा शिपाई मधलीची भावना आहे आणि जी फेमिनिझमच्या भगिनी भावाची सिस्टरहुडची संकल्पना आहे तिथपर्यंत जोडली जाणारी आणि समाजाशी कनेक्टेड असणारी एक नवी मुलगी उदयाला येऊ शकते तर तिने हे आपलं दांभिक होणं, चंगळवाद आणि परंपरा या दोन्ही पायऱ्यांवरती तिचं ते पाय ठेवणं आहे याच्यातला गुंता आणि गोंधळ जर तिने समजून घेतला तर ती खरीखुरी नवे स्ट्रक्चर उभं करणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी आणि खऱ्या अर्थाने निर्भय अशी नवी मुलगी जन्माला येऊ शकते. त्यासाठी तिने या सोशल मीडियाच्या खोट्या कृतिशीलतेतून बाहेर पडून खऱ्याखुऱ्या कृतिशीलतेकडे उडी घेण्याची गरज आहे. कारण आपल्याला जी स्त्री म्हणून असणारी भारतीय स्त्रीवादामध्ये स्त्री म्हणून असणाऱ्या ज्या स्त्री चळवळी ज्या आहेत त्या समग्रपणे कधी त्या कधी स्त्रीवाद आहे किंवा अगदी मृणाल गोरे किंवा या परंपरेतला जो आधीचा चळवळी आणीबाणी नंतरचा असलेल्या ज्या स्त्री चळवळी असतील किंवा शेतकरी आंदोलनातल्या स्त्री चळवळी असतील या सगळ्या ती कनेक्टेड नाही आहे. नवी तिला जोडून घ्यावं लागेल. त्यासाठी तिने समाजापर्यंत पोहोचायची गरज आहे. नाहीतर या चळवळीसाठी जी आजची पिढी आहे ती तंत्रज्ञानाचा उपयोग करते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग करते, तिच्याशी जर आपण जोडले जात असू आणि तिला जर या सगळ्याचं महत्व तर ही पुन्हा कुठेतरी समांतर चालणारा क्रिया राहते. म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं की परिवर्तनाच्या ज्या चळवळी त्याच्याबद्दल मला मनापासून खूप आदर आहे. मी स्वतःला त्या अनेक कार्यक्रमांना गेल्यानंतर मला बऱ्याचदा असं जाणवतं की ऐकणारे आणि बोलणारे हेच रोटेट होत आहेत की काय. आपल्याला मोठ्या व्यासपीठाशी का जोडून घेता येत नाही, मोठ्या मंचाशी का जोडून घेता येत नाही. त्या दृष्टिकोनातून आज तुम्ही आयोजित केलेली जी निबंध स्पर्धा होती हा एक मला वाटतं सुरुवातीची सुरुवात आहे. या सगळ्या मुलांपर्यंत आपल्याला पोहोचता येणं खूप खूप आवश्यक आहे. आणि ही खरं तर सगळे समाजामध्ये बदल होणारे तुमच्यासारखे जे लोक आहेत मिळून साऱ्या जणांच्या प्लॅटफॉर्मवर काम करणारे सतत करत असतीलच. मी काही अधिकारी व्यक्ती नाहीये असा तुम्हाला सल्ला देणारी, पण ह्या प्रश्नांची वारंवारिता वाढायला पाहिजे आणि त्याचा पूर्णाकार व्हायला पाहिजे असं मला सारखं वाटतं. त्या दृष्टिकोनातून या स्पर्धेच्या माध्यमातून पण अशी आशा अपेक्षा आणि खात्री व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. खूपच छान छान झालं आणि मला असं वाटतंय की हे भाषण ऐकायला अजून बरीच सवयीची मंडळी हवी होती. म्हणजे याच्यावरती बरीच चर्चा होऊ शकेल कारण तुमच्या मांडणीवरती. मला वाटतं गीताली तुमचा माईक ऑन करा. मी म्हटलं आपण पोहोचवूया हे चळवळीपर्यंत. वैशालीताईंचा विचार आणि वैशालीताईंबरोबर सतत बोलत राहूया की काय पद्धतीने आपण जास्तीत जास्त नव्या मुलींपर्यंत पोहोचू शकतो. कारण सतत स्त्री चळवळीतल्या लोकांना सुद्धा असं बऱ्याच वेळेला वाटतं ना की स्त्री चळवळीतल्या लोकांनी एवढा संघर्ष केला म्हणून मुलींना या पद्धतीचं स्वातंत्र्य समजता मिळतंय, पण मुलींना चळवळीविषयी का वाटत नाही. त्याच्यामध्ये आमच्या काय कमी पडतंय याचा आम्ही इंट्रोस्पेक्शन करण्याचा बराच प्रयत्न करत असतो, पण तरी कुठेतरी ते नक्की कमी पडतं हे सुद्धा मी वैशालीताईंना सांगू इच्छिते. मला असं वाटतं की तुमच्यासारख्यांच्या सहभागी आणि सहयोगाने आपण या गोष्टी नक्की पुढे नेऊ शकतो. अगदीच. आणि म्हणजे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये त्यांची निरीक्षणं त्यांनी जी नोंदवलेली आहेत ती तर मला खूपच इंटरेस्टिंग महत्वाची वाटली मुख्य म्हणजे. आणि मला असं वाटतं की त्याच्याबद्दल परिवर्तनवादी चळवळीमध्ये हा विचार सातत्याने व्हायला हवा. नवीन हे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत ते आणि असं उपस्थित करत राहायला हवेत प्रश्न असंही मला खूप वाटतं. एनिवे म्हणजे
बराच एका मोठ्या विषय भाग एक म्हणजे जसं उर्वशी बुटाली यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये म्हटलंय बघा की खरोखर खूप अशा मुली आहेत, तरुण मुली की ज्या वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये आहेत. म्हणजे जशी सामान्य ही नवी मुलगी खूप आपल्या म्हणजे सेल्फ सेंटर्ड झाली आहे, तशा काही मुली अशा पण आहेत की ज्या अगदी पर्यावरणासाठी लढतायत किंवा शेतीसारखे लढतायत. मगाशी जसं वैशालताई म्हणाले ना की शेतकरी आंदोलनामध्ये मुली आहेत आता, किंवा दिशा रवी सारख्या मुली आहेत. मोठ्या प्रमाणावर तरुण मुली येतात पण आहेत, पण तरी सर्वसामान्य मुलींना अजून म्हणजे की आय एम नॉट अ फेमिनिस्ट ही म्हणण्याची जी काय फॅशन आहे ती गेले 20-25 वर्ष झाली. त्याच्यामुळे तो एक आम्ही सतत विचार करत असतो की का लोकांना असं वाटतं की आय एम नॉट अ फेमिनिस्ट. म्हणजे याच्यात चळवळीची काय उणीव आहे एक, आणि दुसरी गोष्ट असं होतं का की चळवळीने म्हटलेले सगळे कायदे हवे आहेत, पण व्यवस्थेविषयी म्हणजे वैशालताई जसं म्हणतात की व्यवस्थेविषयी प्रश्न विचारत नाही, कारण त्यांना व्यवस्थेचे फायदे आहेत. म्हणजे जसं आई वडिलांनी आपली मुलं सांभाळून हवी तर त्या पद्धतीचा विचार बदलला. म्हणजे मला आठवतंय की फुलब्राईट वाले एक स्कॉलर आमच्याकडे आले होते, तेव्हा असं म्हणाले की तुमच्या इंडियन मुलांचं असं आहे की फ्रीडम पाहिजे म्हणतात आणि आई वडिलांच्या जीवावरती घेतात. आमच्याकडे असं होत नाही. आम्हाला आता भीती वाटते की इंडियन मुलांचं बघून आमची मुलं आता असं म्हणतील की आई वडिलांच्या जीवावरती झालेलं नाही आहे ना. म्हणजे खूप परिस्थिती वेगळी आहे. मला वाटतं बाकीश्रीला बोललं तर चालेल का? मला वैशालीताईंचं भाषण अतिशय आवडलं. अतिशय उत्तम मराठी खूप वर्षांनी म्हणजे भाषण ऐकायला मिळत नाही, आणि जसं त्यांनी सांगितलं सगळं असं अल्पजीवी झालेलं आहे. तर खूप आनंद झाला तुमचं भाषण ऐकून. मुद्दे सगळे पटले आणि मला असं वाटतं ते छापील स्वरूपात येऊन त्याला चिरस्थायी द्यायला हवं. मला एक मला काय तुमचं भाषण ऐकताना विचार करत होते तेव्हा लक्षात आलं की द मोस्ट ओरिजिनल नवी मुलगी किंवा कोट अनकोट बिघडलेली मुलगी म्हणजे मीराबाई, आणि ती अजूनही नवीन आहे, अजूनही बिघडलेली आहे, आणि तिच्यासारखं होण्याचा ती नसते आपल्या मानसात कुठे, पण तिच्यासारखा होण्याचा आपण प्रयत्न करतो, आणि ती ओरिजिनल मुलगी आहे हे मला नमूद करावं असं वाटतं. दुसरं म्हणजे मला मी गीताली त्यांना म्हणेन, हा परिसंवाद तुम्ही कधी घेतलाय का की जी नवी मुलगी असते ती जेव्हा आई होते तेव्हा ती आपल्या मुलीला काय सांगते की तू नवी मुलगी हो की तू जुनी मुलगी हो परत. कारण आता मी आई आहे आणि आजी पण आहे, तर मी माझ्या मुलीला काय सांगेन की या आधुनिक युगात तू काय हो. आणि मला लक्षात आलं, मी माझ्या मुलीला सांगितलंय की तू फक्त एकटी नाही आहेस, की तू काय म्हणतात त्याला, तू स्वतःचा विचार करू नको, तू म्हणजे घर आहेस, तू म्हणजे संस्थाच आहेस, तू सगळ्यांना घेऊन चालायचं बरोबर. आणि त्यांनी जसं म्हटलं तसं तो कोरडेपणा कधीच आयुष्यात यायला नको हे मला, कारण की मी ऍज अ डॉक्टर आय हॅव सीन सो मच डिप्रेशन इन न्यूक्लिअर फॅमिलीज, की ते डिप्रेशन येतं बायकांना नंतर, ते आजूबाजूला लोक असणं, कारण की वी चार्ज अवर बॅटरीज हे लोकांना, हे मुलांना लक्षात येत नाही त्या वयात. मला पण नाही, मला माझ्या आई वडिलांचा सगळ्यांचा असा कंटाळा यायचा, राग यायचा, मी सगळ्यातून गेलेले हे मी त्या पिढीला सांगते, पण नंतर मग लक्षात येतं की हे किती महत्वाचे लोक आहे असो. आणि मला दुसरं एक सांगावं असं वाटतं की मिळून साऱ्या जणी मार्गी, वैशालीताई आणि आपण सगळेजण धूम्रपानाला पाठिंबा देत नाहीये. त्यांनी धूम्रपान करणारी मुलगी असे 2-3दा उच्चार, पण ते मुलांना असं वाटायला नको मुलींना की आपण पाठिंबा देतोय. तो नुसता एक उल्लेख होता त्या संदर्भात, ते वेगळं वापरू शकतात मुलं. तर धूम्रपान हे आरोग्यास हानिकारक आहे करू इच्छित. आणि दुसरं मी एक बोलताना म्हणाले की मराठी विषयी मी बोलत होते, माझी संस्था मराठीसाठी काम करते आणि इतर भारतीय भाषांसाठी. मला इंग्लिश माझी अतिशय आवडती भाषा आहे, आणि त्या 3 विजेत्या निबंधांपैकी 2 इंग्लिश मध्ये आहेत निबंध. मुलांना तुम्ही वाघिणीचं दूध पिता आहात, व्याकरणाचे साखर घालून प्या, असं मी मारलेले आहेत व्याकरणाचे. ते बहुतेक ते आता मला अक्षय वेबसाईटवर टाकताना मला ते दुरुस्त करावे लागणार आहेत, आणि ते तसे मी पोस्ट करीन, त्याच्याशिवाय मला करता येणार नाही.
ज्या विजेत्या मुलांचं आपण अभिनंदन केलं त्यांच्या शिक्षकांचं पण आपण अभिनंदन करतोय, त्या मुलांनी लक्षात घ्यावं. शिक्षक दिन आत्ताच झालाय, तो फक्त एक दिवस साजरा करायचा नाहीये, तो नेहमीच आयुष्यात नेहमीच शिक्षकांना महत्व राहील. म्हणून मी त्यांच्या शिक्षकांचंही अभिनंदन करते आणि मी सगळ्या विजेत्यांचं आणि उल्लेखनीय निबंध ज्यांचे गणले गेले त्यांचं पण अभिनंदन करते. मला त्यांची नावं कळली नाही, त्यांचे पण जर निबंध टाकायचे असतील माझ्या वेबसाईटवर अक्षय भाषेच्या तर मला तसं कळवा. पण धन्यवाद. आणि मला सतीशजी दिसत नाही तिथे, पण त्यांचं भाषण मला खूप आवडलं. त्यांचे मुद्दे अतिशय योग्य होते आणि विद्यार्थ्यांनी परत ऐकावं, त्यांचं पण ते छापून यावं असं मला वाटतं. पण धन्यवाद, थँक्यू. मला खूप छान वाटलेलं आहे भाग्यश्रीताई तुम्ही जॉईन होऊ शकलात. आणि मला वैशालीताई आणि सगळ्यांना सांगायचंय की आपण आता असं कसं झालंय एकूण चळवळीमध्ये की सगळ्यांनी स्वतंत्र व्हा. म्हणजे काय, कुठेतरी लोकांची कल्पना असते पुरुषांसारखं, तर आपण असं म्हणतोय की पुरुष सुद्धा स्वतंत्र नाहीये. त्याच्यात एक ग्लोरियस टाइम म्हणजे म्हणाली की आपण काय चूक केली की आपण मुलींना मुलांसारखं वाढवलं, पण मुलांना मुलींसारखं वाढवायचं धाडस आपण दाखवलं नाही. म्हणजे मुलांना जे म्हणणं की अरे तुम्ही घरकाम करा, तुम्ही नातेसंबंधांमध्ये रुजुता दाखवा, या पद्धतीने जी मुलांची जडणघडण करणं याची खूप गरज आहे. कारण ज्या पद्धतीने जी हिंसा वाढली आहे आणि कुठेतरी कॉम्पिटिशन मध्ये मुलींना त्यांच्याबरोबर कॉम्पिट करायचंय, स्पर्धा करायची आणि त्याच्यामध्ये पुरुषांसारख्या होत आहे. तर हे सगळं टाळण्यासाठी पुरुषांना, आणि म्हणून आमचा पुरुषवादचा सतत हा प्रयत्न असतो की पुरुषांना म्हणून की तुम्ही या व्यवस्थेमध्ये बळी आहात एका अर्थाने, तुम्हाला नातेसंबंध जोपासता येत नाही, माणूसपणामध्ये तुमच्या खूप अडथळे आहेत. तर हे सगळे जे स्टिरिओटाइप्स आहेत ना पुरुषपणाचे, ते बदलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि स्त्रीपणाचे स्टिरिओटाइप बदलून ते पुरुषपणाकडे जायला नको, ते माणूसपणाकडे जायला पाहिजे. याचा पण आपण त्या दृष्टीने आपण केलं तर मग खरोखर हिंसा कमी होईल, स्पर्धा कमी होईल आणि एकूण जागतिक रुजुता वाढेल आणि शांत समाज व्हायला मदत होईल असं मला वाटतं. तर येस, सो थँक्यू व्हेरी मच. आणि वैशालीताईंना मला असं वाटतं की त्यांना खरं लिहितं करायला हवं, कारण त्यांनी खूपच छान मांडणी केली. आणि त्यांच्याकडे तो एक काय म्हणतो, मी संपादक असल्यामुळे मला ते सारखं दिसतात अशी माणसं, तर मला तर दिसतंय डोळ्यासमोर की त्यांना लवकरच मागे लागायला लागेल त्यांच्या, तुम्ही लिहा काहीतरी चांगलं असून. आणि तुम्ही हा जो विषय आज निवडला त्याचाही विस्तार तुम्हाला करता येईल असं मला दिसतंय विस्तृत लेख स्वरूपामध्ये, आणि तो आपण जरूर प्रकाशित पण करूयात. सो खूपच छान वाटलं. आणि आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आहोत कार्यक्रमाच्या. तर मी विक्रमराजे भोसले यांना विनंती करतो की त्यांनी आता या सगळ्या एकूण कार्यक्रमाचा आपला अध्यक्षीय समारोप करावा. विक्रमराजे. नमस्कार. सर्वप्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आज आपण सर्वजण एकदम काय म्हणतात एक नवी वेब चर्चा आपण करतो. या आकलन या निबंध स्पर्धेचे हे पहिलं पर्व होतं, पहिलं वर्ष होतं. या निबंध स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर अगदी सुरुवातीला ज्यावेळेस आपली प्रायमरी चर्चा झाली, उत्पल सर आपली गीतालीताई आपली, त्यावेळेस नुकतीच मार्गीची एक निबंध स्पर्धा पार पडली होती आणि त्याला अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभला होता. अगदी देशभरात नाही म्हटलं तरी 700-800 एसेस त्याला आले होते आणि नुकतंच आम्ही त्याच्यामधून रिकामा झालो होतो. पण ज्यावेळेस आपलं प्रस्ताव आला त्यावेळेस आम्ही नाही म्हणू शकलो नाही. याचं कारण असं की निबंध हे माणसाला कॅथार्सिस करण्याचं एक माध्यम आहे. निबंधाला एक विशिष्ट आकृतिबंध असतो. ज्यावेळेस त्या व्यक्तीला वाचन, मनन, चिंतन, त्याच्यातून होणारं त्याचं आलेले अनुभव आणि त्याच्यातून होणारं आकलनातून आलेलं त्याचं व्यक्तिमत्व ज्यावेळेस ते त्या शब्दामध्ये उतरतं त्यावेळेस त्याचा एक निबंध तयार होतो, त्याचा एक लिटररी सेन्स तयार होतो. आणि त्या लिटररी सेन्स मधून तो ज्यावेळेस एसे कॉम्पॅक्ट एसे आपल्या पुढे येतो एक ठराविक शब्दांमध्ये. म्हणजे अगदी आम्ही ज्यावेळेस सुरुवातीची निबंध स्पर्धा या वर्षीची घेतली होती त्यावेळेस आम्ही त्याला वयोमर्यादा जी होती ती कमी होती. यावेळेच्या निबंध स्पर्धेमध्ये काही कारणास्तव आम्हाला फोन आले प्रचंड की नाही तुम्ही वयोमर्यादा वाढवा, म्हणून आपण ती थोडीशी वाढवली. आणि त्याचबरोबरीने निबंध हा इतका महत्वाचा घटक आहे की मार्गी ही संस्था ही केवळ फक्त एमपीएससी युपीएससी पुरती मर्यादित नाहीये. म्हणजे सर्वांना माहिती आहे की प्रवीण चव्हाण सरांचं कार्य हे गेल्या 24 वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे, जे केवळ फक्त एमपीएससी युपीएससी अधिकारी घडवण्याचं नाहीये
तर अतिशय कल्चर्ड अधिकारी घडवण्याबरोबरच एक चांगली माणसं घडवणं, चांगल्या संस्था घडवणं आणि वेगवेगळे मापदंड समाजापुढे घेऊन जाणं याच्या माध्यमातून आम्ही सतत कार्यरत आहोत. निबंधाच्या बाबतीतच बोलायचं झालं तर एसी विषयीची एक सेपरेट सिरीज आपण आमच्या युट्यूब चॅनलला आम्ही टाकलेली आहे प्रवीण चव्हाण सरांची, की एसे कसा लिहावा. त्याचं कारण असं की एमपीएससी युपीएससी करता तर एसे महत्वाचा आहेच आहे, पण त्याचबरोबरीने मगाशी जसं मी म्हटलं की कॅथॉर्सिस झालं पाहिजे आणि जसं सर पण प्रवीण चव्हाण पण सांगतात नेहमी की दिसामाजी काहीतरी लिहावं. म्हणजे अगदी आपण सुरुवातीला लिहिलेलं एक पान आणि ते 10व्या वेळेला किंवा 15व्या वेळेला लिहिलेलं सेम पान किंवा सेम विषयावरचं आपलं दृष्टिकोन असेल किंवा लिखाण असेल, याच्यामध्ये सततपणे आपण अपग्रेड होत राहतो. आणि आत्ताचा काळ हा जर इतका चकमकीत काळ आहे, चकचकीत काळ आहे की काळाच्या अशा अव्याहतपणे फिरणाऱ्या मोठ्या चाकावरती, अजस्र चाकावरती आपण बसलेलो आहोत असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये सततपणे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आता करोना रूपी हे पॅन्डेमिकमुळे एक घुसळण तयार झालेली की सगळीकडे चकचकाट आहे, काही दिसत नाहीये. अतिशय द्विधा मनस्थिती मुलांमध्ये आहे. वैशाली मॅडमने जे उल्लेख केला की अगदी समाज माध्यमे असतील, त्याच्यातून येणाऱ्या वेब सिरीज असतील किंवा समाज माध्यमांवरती लिहिलं जाणारं लिखाण असेल, त्याच्यामधून होणारं ट्रोलिंग असेल, ध्रुवीकरण असेल किंवा आपण अगदी काय म्हणतात त्याला, आपण सजग आहोत का इथपासून पडणारे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस सर्वात अगोदर जी अस्वस्थ होणारी पिढी जी असते ती तरुण पिढी असते. कारण त्याच पिढीला हे प्रश्न पडतात की मी हे असं करतो, याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये, तर मग मला ट्रोल का केलं जातंय, माझ्या मागे असं का होतंय, किंवा भंडावून सोडून जाणारे अनेक असंख्य प्रश्न आहेत. आणि मग त्यावेळेस एक चांगली संस्था म्हणून, एक चांगला एक सजग नागरिक म्हणून मार्गेला असं नेहमीच वाटतं की आपण त्याच्यामध्ये असावं, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि आदरणीय प्रवीण चव्हाण सरांसारखे जर मार्गदर्शन त्या त्या वेळेला त्या त्या व्यक्तीला, त्या त्या मुलाला जर लाभत असतील तर त्याचा प्रवास निश्चितच योग्य मार्गाने होईल. म्हणून ही संधी आम्ही उचलली आणि आम्हाला निश्चितच चांगलं वाटतंय, सांगताना आनंद होतोय की खूप चांगला प्रतिसाद याला मिळाला. आपण या प्रकारेच आपण टू बी कंटिन्यू राहूयात, चांगल्या चांगल्या स्पर्धा घडवूयात. आणि जास्ती वेळ घेत नाही कारण बराच वेळ झालेला आहे. सर्वांचं, वैशालीताईंचं, गीतालीताईंचं, उत्पल सरांचं, भाग्यश्रीताईंचं, आमच्या अजित देशमुख सरांचं, सतीश देशपांडे सरांचं आणि जोंधळे मॅडमचं मी मनपूर्वक आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो. आपण असेच कार्यक्रम आयोजित करत राहूयात. धन्यवाद. मला वाटतं औपचारिक खरं तर आभार प्रदर्शनाचं झालेलं आहे, पण अजितला मी विनंती करतो की त्यांनी एक शेवटचे तांत्रिक काहीतरी म्हणायचं होतं. बागेश आवाज येतो. अनम्यूट कर. बागेश्री मॅडम तुम्ही सॉरी. दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत की हे मी जेव्हा विषय वाचलेत या निबंध स्पर्धेचे, ते इतके महत्वाचे आहेत की वी नीड टू रिव्हिजिट दॅम इव्हन 10 years. So these children, I mean the students, they should revisit them. म्हणजे every 10 years की त्यांच्याच विचारसरणीत, आपल्या विचारसरणीत काही बदल झाला का, किंवा हा मुद्दाच आता उरला नाहीये का, हे पण बघायला हवं. मागे आपण पुढे गेलो का टाकून, तर हे सांगायचं होतं. दुसरं म्हणजे मी जरी तुम्हाला एकटी दिसत असले तरी माझ्या बहिणी माझ्या बरोबर आहेत आणि मी त्यांच्या वतीने बोलते. अनघा कावळे जी की न्यूझीलंड मध्ये आहे आणि राधा बगे जी कॅलिफोर्नियात आहे, त्या इथे उपस्थित आहेत असं समजा. धन्यवाद ही स्पर्धा त्यांनी केल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांच्या आज भेटी झाल्या झूममुळे, तुमला खूप धन्यवाद. माय बाबू इथे बोलणं. मी अजितला विनंती करतो की अजितने आभार प्रदर्शन औपचारिक करावं आणि मग आपण कार्यक्रम थांबवूयात. थँक्यू उत्पल. वेळ झालाय, अजिबात वेळ घेत नाहीये. सर्वात पहिलं ज्यांच्यासाठी आपण इथं जमलोय त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन, त्यांचे आभार. त्यांनी ज्या प्रकारे आपल्या आयडिया सगळ्या सादर केल्या आणि संधी मिळाली. दुसरं वैशाली मॅडम यांचे आभार, त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये आपल्यासाठी वेळ दिला आणि त्यांचा जो व्याख्यानाचा जो विषय होता तो नक्कीच त्याबद्दल खूप चांगले सगळे रिव्ह्यू दिले. मी त्याबद्दल जास्त बोलत नाही, फक्त उत्पल सरांनी मॅडमांना म्हणून की तुम्ही एखादा कॉलर त्यांचा
म्हटलं मग मला पण असं वाटतं की मला पण ते आवडेल कंटिन्यू या प्रकारे आस्पेक्ट जे होतात त्याबद्दल परत एकदा वैशाली मॅडम यांचे आभार, भागेंद्र मॅडम आभार, त्यांनी देखील त्यांचा वेळ दिला आणि या आयोजनामध्ये आणि सगळं जे त्यांचं जे सहकार्य लाभलं त्याबद्दल. दुसरे महत्वाचे आभार ते इंदुमती दोंडे मॅडम आता आपल्यात नाहीये सोबत, आणि सतीश सर देशपांडे सर यांचे देखील आभार की त्यांनी सगळे जे परीक्षणाचं जे काम आहे महत्वाचं त्यांचे विजेते निवडण्याचं तर ते केलं त्याबद्दल. आणि उत्पल सर, विक्रम सर या दोघांचेही आभार, आणि औपचारिकपणे हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. भेटूयात लवकर. नमस्कार.